आज आपण आवळा न शिजवता, आवळा न वाफवता अगदी झटपट होणारा गूळ घालून केलेला बहुगुणी असा हा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बहुगुणी असा हा मोरावळा वर्षभर टिकण्यासाठी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे पाव किलो आवळे मी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका कॉटनच्या कपड्याने छान असे हे पुसून घ्यायचे आहेत आवळे। शक्यतो आवळे डाग न पडलेलेच वापरावेत। तर ताजे ताजे असे हे आवळे मी घेतलेले आहेत, पाव किलो प्रमाण आहे। तर आता हे जे आवळे आहेत ते चांगले असे किसून घ्यायचे आहेत। तर किसणीच्या साहाय्याने ते मी चांगले असे किसून घेते। शक्यतो आवळा किसताना मोठ्या किसणीचा वापर करावा, म्हणजे जो किस आहे तो लांब सडक निघतो। तर सगळेच आवळे अशाच पद्धतीने किसून घेऊयात। तर सगळे आवळे मी इथे किसून घेतलेले आहेत। आता हा जो किस आहे तो कपाच्या साहाय्याने आपण मोजून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला गूळ घ्यायला मदत होते। जर तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये वापरणार असाल तर एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि हा जो आवळ्याचा किस आहे तो त्याने मोजायचा आहे, म्हणजे तुम्हाला गुळाचं प्रमाण घेण्यासाठी मदत होते। किंवा 1 किलोचं जर प्रमाण असेल त्याला किती गूळ वापरायचा हे मी पुढे सांगणारच आहे। तर इथे एकूण 1.5 कप आपला आवळ्याचा किस तयार होतोय। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका पॅनमध्ये ते मी 1 चमचाभर तूप घेते। तर आवळ्याचा कोणताही पदार्थ बनवण्यासाठी येथे नॉनस्टिकचं भांडं किंवा स्टीलचं भांडं वापरावं, ॲल्युमिनियमचं वापरू नये, नाहीतर मग रिॲक्शन येण्याची शक्यता असते। तर आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची 2 ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। एक 30 सेकंद परतून घेतल्यानंतर जो आपला आवळ्याचा किस आहे तो यामध्ये घालायचा आहे। आणि आता आपल्याला मिनिटभर हा आवळ्याचा किस चांगला असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, कुठेही मोठी फ्लेम करायची नाही। आवळ्याला बहुगुणी असं म्हटलं जातं कारण त्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं। लहान मुलं जर आवळा तसाच खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून दिलं तर अगदी मागून मागून खातील, इतका हा चविष्ट पदार्थ होतो आवळ्याचा। तर आता 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। विटॅमिन ए, विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा खूप मदत करतो। ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आवळा खूप फायदेशीर आहे। त्याचप्रमाणे त्वचेचे विकार असतील, पोटाचे विकार असतील किंवा केस गळती असेल, अशा अनेक आजारांवर आवळा खूप मदत करतो। तर मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये 1.5 कप गूळ घालायचा आहे। तर गूळ येथे मी चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही निम्मा गूळ किंवा निम्मा साखर अशा पद्धतीने वापरू शकता, किंवा पूर्णपणे साखर देखील इथे वापरू शकता। पण गूळ घातल्यामुळे जास्त पौष्टिकपणा याला येतो। तर आता पूर्णपणे गूळ यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, कुठेही मोठा गॅस करायचा नाही। आणि आवळ्याचा इथे आपण किस वापरलेला आहे त्यामुळे आवळा पटकन शिजतो। तर हळूहळू गूळ वितळत आहे, तुम्ही पाहू शकता। तर 1 किलो जर तुम्ही प्रमाणामध्ये बनवणार असाल तर 1 किलो आवळ्याला तुम्ही 1 किलो गूळ इथे वापरू शकता, म्हणजे चवीला बरोबर असा आपला हा मोरावळा तयार होतो। तर हळूहळू गूळ वितळत आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे। तर येथे साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। यामध्येच घालायचं आहे पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा मीठ, जे आपलं रेग्युलर मीठ असतं ते। तर इथे काळं मीठ मी वापरलेलं आहे। काळं मीठ वापरल्यामुळे हलकासा जो आवळ्याचा तुरटपणा असतो तो कमी येतो। तर आवळ्याला पाणी सुटलेलं आहे आणि गूळ देखील चांगला वितळलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। 10 ते 12 मिनिटानंतर चेक करून पाहायचं आहे। मोरावळ्यासाठी हलकी तार आली तरी इथे आपला पाक तयार होतो, पण मला थोडासा दाटसरपणा हवा आहे, त्यामुळे थोडंसं मी पुढे नेते आणि पूर्णपणे 1 तार आणते। तर एक
15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपला जो पाक होता तो आटलेला आहे आणि चेक करून पाहायचं आहे। अशा पद्धतीने एकतार इथे आलेली आहे। हे पहा पूर्णपणे एकतार आलेली आहे। या स्टेजवर लगेचच गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा जास्त पाक पुढे न्यायचा नाही, नाहीतर मग थंड झाल्यानंतर मोरावळा घट्टसर दगडासारखा होऊन बसतो। तर लगेचच मी ते गॅस बंद करते आणि भलेही इथे थोडासा दाटसर झालेला असला तरी कोरडा अजिबात होत नाही। रसरशीत असा हा आपला मोरावळा तयार होतो आणि एकतारी पाक केल्यामुळे बराच दिवस हा मोरावळा तसाच टिकून राहतो, जास्त दिवस टिकून राहतो। पाक जर तुम्ही कच्चाच काढला तर मोरावळा जास्त दिवस टिकत नाही। तर इथे मी थोडासा दाटसर असा केलेला आहे। तुम्हाला सैलसर थोडासा पाक हवा असेल याला तर तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता। हलकंसं एकतार आणून लगेचच गॅस बंद करून ठेवू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त रसरशीत असा हा आपला मोरावळा तयार झालेला आहे। मोरावळ्याला बुरशी येऊ नये, जास्त दिवस टिकण्यासाठी एका काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये हा पॅकबंद करून ठेवायचा आहे। तुम्ही फ्रीजशिवाय सुद्धा हा तसाच ठेवू शकता, वर्षभर टिकतो। यामध्ये फक्त मोरावळा बाहेर काढताना कोरड्या पळीने किंवा कोरड्या चमच्याने हा मोरावळा काढून घ्यायचा आहे। पाण्याचा हात लावायचा नाही, नाहीतर मग मोरावळ्याला बुरशी येऊ शकते। आणि पाक बनवताना पाक हा चांगला एकतारी बनवायचा, म्हणजे जास्त वेळ म्हणजे वर्षभर हा मोरावळा चांगला असा टिकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।